सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या कथेकडे वळण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे. चंद्रानं आता दौलतला असं उघडच आव्हान दिलं की माझ्या नवऱ्याला हरवून दाखव, मग मी तू म्हणशील ते करीन. आणि दौलतनं शशीनं घेऊन गेलेलं ते खोंड सोडवून आणण्यासाठी काही गुंड माणसं मंदिराच्या आणि नदीकडच्या दिशेनं गेली. आणि तिथं शशी खोंडाला झाडाला बांधून झाडाच्या एका फांदीवर पायावर पाय टाकून फांदीला पाठ टेकवून झोपला होता. आणि त्याच्या हातात सिगारेट होतीच. मग त्या गुंडांनी त्याला बघितलं आणि खोंड सोडायला एकजण गेला. तसं शशीनं वरून उडी टाकली. ते थेट त्याचा पाय दाव सोडणाऱ्या गुंडाच्या हातावर बुटासहित आला आणि तो गुंड ओरडायला लागला. आणि शशी त्यांना म्हणाला, मी सांगितलं ना, हे खोंड घेऊन जायचं असेल तर याच्या मालकाला बोलवून आणायचं. तो का नाही आला? आणि दुसरा गुंड म्हणाला, ते मालक आहेत, ते कसे येतील? त्यांच्या नादी लागू नकोस, तुला खूप महागात पडेल. तू इथे नवीन आहेस म्हणून तुला सांगतोय. आणि शशी म्हणाला, का येणार नाहीत? तुमचा मालक बाळंतीण होऊन बाजल्यावर बसलाय का? की त्यानं हातात बांगड्या भरल्या? आणि 12 गावचं पाणी पिलेला मुलगा आहे मी. काय स्वस्त काय महाग हे मला चांगलंच कळतं. हे जाऊन सांगा तुम्हीच तुमच्या भेकड मालकाला. मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीच, कारण तुम्ही फक्त भाडोत्री गुंड आहात. माझा खरा हिशोब तुमच्या मालकासोबत आहे आणि तो चुकता केल्याशिवाय खोंड मिळणार नाही. आणि दुसरा गुंड म्हणाला, हे बघ, तू बऱ्या बोलानं ते खोंड दे, नाहीतर तुझं काही खरं नाही. आणि शशी त्याच्या डोळ्यात बघून सिगारेटचा झुरका मारत म्हणाला, काय करायचे ते कर. परिणामाचा विचार मी करत नाही. आणि तुम्ही इतकेच का आलात? जितके असतील तितके आणखीन घेऊन या, भाडोत्री गुंड. माझी ही सिगारेट संपायच्या आत तुम्हा सगळ्यांना नाही जमिनीवर लोळवलं तर बापाचं नाव नाही सांगणार. आणि बघूच कोण खोंडाच्या दाव्याला हात लावायला येतो, असं म्हणून तो तिथंच उभा राहिला. आणि आता तो असं ऐकत नाही म्हणून शशीवर सगळ्यांनी एकदम मिळून हल्ला केला. आणि शशीनं त्याची सिगारेट फेकून न देता तशीच तोंडात पकडली आणि पुन्हा एक एक करून सगळे गुंड शशीनं त्या नदीच्या पाण्यामध्ये फेकूनच दिले. आणि पुन्हा ते गुंड पाण्यातून बाहेर आले आणि शशीवर एक एक करून हल्ला करत होते. आणि पुन्हा शशीनं सगळ्यांची कंबरडं मोडली आणि ते पळून गेले. आणि आता गावकऱ्यांना वाटत होतं की ते गुंड गेले असतील शशीला मारून खोंड घेऊन. आणि ते मालनला म्हणत होते, मालन, आता तुझ्या जावयाचं काही खरं नाही बघ. अगं, मुंबईचं पोरगं आहे ते, नाजूक साजूक, त्याला इथलं कुठं काय माहीत आहे? तू कशाला त्याला इथं ठेवलंस? आणि हे ऐकून आता चंद्राला भीती वाटायला लागली. मालनसुद्धा घाबरली. आणि मालन म्हणाली, चंद्रा, चल आपण जाऊया, दौलतच्या हातापाया पडून तुझ्या नवऱ्याला वाचवूया. आणि आता चंद्रासुद्धा म्हणाली, हो आई, चल. आणि त्या दोघी अभिजित सोबत तिकडं जातच होत्या की इतक्यात तिकडून खोंड रुबाबदार अशा धुडक्यालाही पळत येताना त्यांना दिसलं. आणि त्यासोबतच शशीसुद्धा तितक्याच रुबाबदारपणे त्या खोंडासोबत पळत होता. खोंडाचे पुढचे पाय आणि शशीचे पाय एकाच समान रेषेत पडत होते आणि दोघांचीही धावण्याची गती समान होती. आणि त्याला असं त्या खोंडासोबत पळताना बघून चंद्राला तर तोच शशी आठवला जो लहानपणी असाच खोंडासोबत पळत होता. आणि त्याची हीच लहानपणीची आठवण शशीनं तिला मुंबईमध्ये सांगितली होती. आणि मालनला सुद्धा त्याला असा खोंडासोबत पळताना बघून तिचा तो लहानपणीचा 4-5 वर्षाचा लाडका भाचा शशी आठवला. तो सुद्धा असाच कायम गाईगुरांमध्ये रमायचा आणि खोंडासोबत खेळायचा, खोंडासोबतच खायचा प्यायचा
धार काढण्याआधी गाईच्या सडांना एकीकडून तिचं तो खोंड प्यायचं आणि दुसरीकडून छोटा शशी प्यायचा. आणि त्याला बघून दोघींच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. आणि मग शशीनं शेवटी खोंडाला पकडलं आणि पुन्हा त्यानं त्याला पकडून खुंटीला बांधलं. आणि अभिजित आनंदाने ओरडला, ये माय डॅड इज सुपर हिरो. डॅडी, तुम्ही त्या बॅड अंकांना डिशूम डिशूम केलं ना आणि परत पाठवलं ना. आणि शशीनं हसून त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला. मग चंद्र शशीकडे बघून अभिमानानं म्हणाली, बघ आई, तू उगीचच काळजी करत होती. तो आला की नाही सगळ्यांना लोळवून. आणि तिथं जमल्यापैकी कुणीतरी म्हणालं, पण दौलतची ती माणसं कुठं गेली. आणि शशी म्हणाला, ते ना आंघोळ करून पूजा करायला गेली. लवकर गेली म्हणून बरं, नाही तर जलसमाधी घातली असती त्यांना. तशी हौसा म्हणाली, पोरा जरा सांभाळून, ही माणसं लय वाईट आहे ती. चला ग, आता घट बसणार आहे, धुणं पाणी करायला पाहिजे, चिंदीना चिंदी धुवायची आहे घरातली. आणि दुसरी बाई म्हणाली, पण सरपंचाचं धुणं धुतल्याशिवाय आपल्याला धुवायला मोभा नाही. नदीच्या घाटावर कुणाला पाऊल तर ठेवू देतो का दौलत. त्याची माणसं राखणच असतात की तिथं. जे काय होईल ते सगळं त्याच्याच घरी आधी आणि नंतर आपल्याकडे. आणि शशी म्हणाला, का नदी काय त्याच्या बापाची आहे का. आणि सगळेच म्हणाले, तसं नाही, पण त्यानं असं सांगितलंच आहे की घट बसताना पहिली घटाची माळसुद्धा त्याच्याच घरी आधी आणि मग गावभर. आणि घट उठताना सुद्धा आधी त्याचे उठवायचे आणि मग इतरांचे. आणि शशी मनात म्हणाला, 2 दिवसांनी घटस्थापना आहे आणि घटस्थापनेपासूनच दौलत आणि सरपंचाच्या विनाशाला सुरुवात होईल. आणि 10 दिवसांनी दसऱ्या दिवशी रावण दहन होणार म्हणजे होणार. आणि हे करूनच आपण मुंबईला जाणार. असा विडा जणू शशीनं उचलला आणि दौलत आणि सरपंचाच्या विनाशाची शपथच घेतली. मग आता दौलतला कळलं की शशी खून देतच नाही आणि त्यानं आणखीन माणसं पाठवली आणि म्हणाला, आता त्याची हाडं घेऊन या, नुसतेच हात हलवत येऊ नका. एकतर तुम्ही त्याला मारा किंवा मी तुम्हाला मारीन. आणि आता ते नव्या दमाचे गुंड पुन्हा काठी कुऱ्हाडी घेऊन आले आणि गावकऱ्यांमध्ये भीती पसरली. आणि इतक्या सगळ्यांना बघितलं आणि शशीनं तिथून पळ काढला आणि एका मोकळ्या खोलीत शिरला. आणि त्याला असं पळपुटासारखा पळालेला बघून गावकरी म्हणाले, झालं मालन, तुझा जावई आता काही वाचत नाही. अगं, इतक्या सगळ्या माणसांसमोर एकट्याचं काय चालणार. हट्टी संग दांडू खेळून चालत नाही बाई. काय गरज होती त्याला असं करायची. दौलतशी उगीच पंगा घेतला त्यानं. आणि आता शशी पळून गेला होता म्हणून बाकीचे त्याला घाबरट म्हणत होते. चंद्रा मात्र शांत होती. तिला शशीवर विश्वास होता, पण आता तो असा का पळाला आहे हे तिला कळेना. आता सगळे गुंड सुद्धा एक साथ त्याच्या मागे मागे त्या मोकळ्या खोलीत शिरले आणि शशीला शोधायला लागले. तसं शशीनं दरवाजा लावून घेतला आणि आतून बदाबद मारण्याचा आवाज येत होता. बाहेर सगळे घाबरत होते. नक्कीच आता इतक्या सगळ्या जणांनी शशीला बडावला असं त्यांना वाटलं. आणि शशीचं एकही हाड जागेवर राहणार नाही. आणि सगळेजण आता काय होईल अशा उत्सुकतेपोटी त्या खोलीकडे बघत होते आणि खोलीच्या बाहेर जमा झाले होते. इतक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि माशांचा खच पडावा तसं एकावर एक त्या दौलतच्या गुंडांचा खच शशीनं त्या अंगणात लावला. आणि सगळ्यात शेवटच्या गुंडाला त्याने त्या सगळ्या गुंडांच्या वर पालथा टाकला आणि त्या गुंडांच्या पाठीवर शशी बसला आणि पायावर पाय टाकून पुन्हा हातात सिगारेट पेटवून घेतली आणि ओढत बसला. आणि त्याच्या खालचे सगळे गुंड वाचवा मेलो असं म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे राहिले नव्हते. आणि अभिजित मात्र टाळ्या वाजवून खूप खूप हसत होता.
आणि चंद्रानं शशीकडे बघितलं आणि दोन्ही हाताने लांबूनच त्याची दृष्ट काढून बोटं तिच्या कानशिलावर मोडली.